ब्रेक नंतरची बातमी नाशिकमधून आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये काठे गल्ली परिसरामध्ये असलेल्या दर्ग्यावरून चांगलाच वाद निर्माण झालाय। अशामध्येच नाशिक महानगरपालिकेने दर्ग्याला अनधिकृत ठरवत नोटीस बजावली। दर्गा अनधिकृत असून 15 दिवसात हटवण्याची दर्ग्याच्या भिंतीवरती नोटीस लावण्यात आली आहे। तसंच अनधिकृत बांधकाम काढून न घेतल्यास मनपानं कारवाईचा इशाराही दिलाय। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने दर्ग्याच्या ट्रस्टींना दिलेला अल्टिमेटम बघता दर्ग्यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। पाहूयात। भाभानगर आणि काठे गल्ली दरम्यानची ही जी दर्गा आहे, गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी ही दर्ग्याच्या बाहेरील अतिक्रमित भाग आहे असे आदेश देऊन महापालिकेने हा बाहेरील जो भाग आहे तो अतिक्रमित काढण्यात आलेला होता। काही हिंदू संघटनांनी या ठिकाणी ही दर्गा अनधिकृत असल्याचा दावा केला होता, परंतु त्यावेळी महानगरपालिकेने परिसरातील जी भिंत आहे आणि समोरील भाग आहे हा पूर्णपणे काढण्यात आला होता। त्यावेळी दोन्ही संघटना समोरासमोर झाल्या होत्या आणि या ठिकाणी एक मोठा वाद निर्माण झाला होता। त्यानंतर हा वाद कोर्टात गेला होता। कोर्टामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय व नाशिक महानगरपालिका दोन्हीची बाजू ऐकून घेतल्यानंतर या ठिकाणी आता महानगरपालिकेने एक नोटीस लावलेली आहे। ती नोटीस आपण बघू शकता। ह्या नोटीसवर 15 दिवसात ही दर्गा काढून घ्यावी आणि ही अनधिकृत असल्याचा सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता स्वतःहून हे अतिक्रमण काढण्याचा महापालिकेने सांगितलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आता प्रचंड असा पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्त लागलेला आहे। परिसरात पुन्हा हा वाद निर्माण होऊ शकतो। कॅमेरामन वैभव घुगेसह किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।